नमस्कार, कसे आहात सर्वजण? इयत्ता 9वी मधून 10वीत आलेल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. ज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला आत्मविश्वासानं सामोरे जाण्यासाठी नियमित सरावाला पर्याय नाही. विज्ञानमध्ये एकूण 1 ते 10 घटक आहेत. पहिला घटक गुरुत्वाकर्षण हा उजळणी पाठ आपण घेणार आहोत आणि याच्यामध्ये एकूण 7 उपघटकांचा समावेश केलेला आहे. घटक 1 गुरुत्वाकर्षण, केपलरचे नियम, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, वेग, वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, मुक्त पतन. यामध्ये थोडे आठवा. याच्यामधील पहिला प्रश्न आहे, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतात? पहिला परिणाम घडून येतो, स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते. बघा, माझ्या हातामध्ये चेंडू आहे. हा चेंडू, याला मी हाताने बल लावते. हाताने बल लावल्यानंतर चेंडू गतिमान झाला आणि स्थिर झाला. दुसरं आहे, गतिमान वस्तू ह्या स्थिर होऊ शकतात. म्हणजे ब्रेक वापरून आपण काय करतो, सायकल थांबवतो. ही कार गतिमान आहे असं समजूया. या गतिमान कारला इथं अडथळा निर्माण झाला, त्यामुळे गतिमान कार या ठिकाणी थांबली. तिसरा याच्यामध्ये आहे, वस्तूची चाल बदलू शकते. पुन्हा सायकलचंच उदाहरण, गतिमान सायकल जेव्हा असते, ह्या सायकलला आपण ब्रेक लावतो आणि ब्रेक लावले की तिची चाल जी आहे ही चाल काय होते, बदलते. चौथं याच्यामध्ये आहे, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते. या ठिकाणी हा साधा दोलक आहे. हा एक समान वेगानं फिरत आहे. एक समान वेगानं फिरत आहे तेव्हा याच्या गतीची दिशा ही सातत्यानं बदलत आहे. याची चाल वर्तुळाकार फिरत असताना त्याच्यावरती हाताने जे बल प्रयुक्त केलेलं आहे, यामुळे याची दिशा आपल्याला बदलताना दिसत आहे. पाचवं, वस्तूची चाल आणि वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलतात. बघा, वस्तूची चाल आणि वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलतात. क्रिकेट तुम्हाला सर्वांना आवडतं. आपण गोलंदाजानं चेंडू टाकला जातो तेव्हा फलंदाजानं, बॅट्समन त्या चेंडूला काय करतो, आलेला चेंडू हा फलंदाजानं मारला तर चेंडूची या ठिकाणी गती जी आहे ही गती आणि दिशा दोन्ही बदलतात. सहावा भाग आहे, वस्तूचा आकार आणि वस्तूचं आकारमान यात बदल होतो. बघा, वस्तूचा आकार आपल्याला सगळ्यांना दिसतंय, रबर बँड. या ठिकाणी त्याचा आकार बघितलेला आहे, आकारमान बघितलेला आहे. आता दोन्ही बोटांमध्ये घेऊन मी याच्यावरती काय करते, बल लावते. बल लावल्यामुळे आपण बघितलं आकार बदललेला आहे. मगाशी आकार छोटा होता, आता आकार काय झालेला आहे, मोठा आहे. त्याचं आकारमान देखील काय होतं, बदलतं. या 6 गोष्टी एखाद्या वस्तूवर बल लावल्यास घडून येतात. ओके. थोड्या आठवामध्ये दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहित आहेत? पहिला बलाचा प्रकार गुरुत्वीय बल. उंचावरून एखादी वस्तू सोडली तर ती वस्तू जमिनीवर पडते. पेन घेते, हा पेन खाली सोडला तर तो जमिनीवर पडला. पृथ्वी सर्व वस्तूंना आपल्याकडं खेचून घेते. हा जो बलाचा प्रकार आहे तो गुरुत्वीय बलाचा प्रकार आहे. त्यानंतर चुंबकीय बल. चुंबक लोखंडाला आकर्षून घेते, बघितलं तुम्ही, हा चुंबकीय बलाचा प्रकार आला. या चुंबकाला लोखंडी वस्तू या ठिकाणी खिळा चिटकवलेला आहे. या खिळ्यामध्ये चुंबकत्व निर्माण होतं. बघा, इथं लोखंडाचा चुरा खिळ्याच्या तळाशी चिकटलेला आहे, म्हणजे खिळ्यामध्ये तात्पुरतं चुंबकत्व तयार झालेलं आहे. या ठिकाणी वरचा चुंबक काढून घेते. बघा, खिळ्याला लागलेला लोखंडाचा चुरा जो आहे तो चुरा बाजूला पडलेला आहे, थोडासा शिल्लक राहिलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण
ही टाचणी देखील काय झाली, खिळ्याला चिकटली. याच्यामध्ये तात्पुरतं चुंबकत्व निर्माण झालेलं आहे. हा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे विद्युत चुंबक आपण रचना बघताय. या विद्युत चुंबकामध्ये विद्युतधारा जेव्हा वाहते तारेतून, तेव्हा तारेभोवती काय होतं, चुंबकत्व निर्माण होतं. ते चुंबकत्व खिळ्यामध्ये जातं. खिळ्याच्या टोकाशी लोखंडी चुरा चिकटलेला आहे. या विद्युत चुंबकाचा वापर विद्युत घंटेमध्ये केलेला असतो. दरवाजावरची बेल, विद्युत घंटा लक्षात येणार नाही, दरवाजाची किंवा डोअर बेल म्हणतात बघा. त्यानंतर तिसरा बलाचा प्रकार आहे अणुकेंद्रकीय बल. आपल्याला अणूचं केंद्रक, या अणूच्या केंद्रकामध्ये असं अणूचं केंद्रक आणि या अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनवरती धन प्रभार असतो आणि बाहेर हे इलेक्ट्रॉन कवच आलं. हे इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार आला. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोन कणांना एकत्रित ठेवणारं जे बल आहे त्या बलाला अणुकेंद्रकीय बल म्हणतात. प्रश्न, गुरुत्वाकर्षण बलाविषयी काय माहित आहे? हे एक वैश्विक बल आहे आणि विश्वातील 2 वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावला. झाडावरून खाली पडत असलेलं सफरचंद त्यांनी पाहिलं आणि हा शोध लागला. ते झाडाखाली बसले होते आणि झाडावरून पडणारं सफरचंद सरळ खालीच का पडलं, तिरकं का पडलं नाही, ती समांतर रेषेत का जात नाही? त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल. या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेनं खाली पडलं. या चित्रामध्ये न्यूटन आणि सफरचंदाचं झाड दाखवलं आहे. पुस्तकातील आकृतीमध्ये सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं असलेलं दाखवलं आहे. तसेच चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवलेलं आहे. हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होते. सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून दूर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? बल व गती. आतापर्यंत आपण बघितलं, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात आणि गतीच्या दिशेत बदल घडवून आणायचा असेल तर त्यावर बल प्रयुक्त होणं आवश्यक असतं हे पाहिलं. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. पहिला नियम जडत्वाचा. आपल्या शाळेतील मुले हा जडत्वाचा प्रयोग पेला, पुठ्ठा, नाणं यांचा वापर करून करत असताना दिसत आहेत. पेल्यावरील पुठ्ठ्यावर नाणं ठेवून पुठ्ठ्याला हळूच टिचकी मारायची. पुठ्ठ्यावर टिचकी मारल्यामुळे पुठ्ठा पुढे जातो आणि नाणं मात्र त्याच्या विरामावस्थेत राहण्याचा प्रयत्न करतं आणि पेल्यात पडतं. वस्तूवर जोवर बाह्य बल लावत नाही तोपर्यंत ती विरामावस्थेत राहते. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा आहे. आकृतीमध्ये तुम्हाला 2 बॉल दिसतात. एक रबरी व दुसरा प्लॅस्टिकचा आहे. जर तुमच्या हातात रबरी बॉल उंचावरून टाकला तो आघात आणि त्यानंतर प्लॅस्टिक बॉल उंचावरून टाकला तो आघात. रबरी बॉलचे वस्तुमान अधिक असल्याने त्याचा मार जोरात लागेल. प्लॅस्टिक बॉलचे वस्तुमान कमी असल्याने त्याचा मार कमी लागेल. वेगावर परिणाम करणारा घटक म्हणजे वेग. वेगात येणाऱ्या बॉलमुळे आघात जोरात होतो. संवेग म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. न्यूटन यांचा क्रिया व प्रतिक्रिया यांचा सहसंबंध असणारा तिसरा नियम याची लिंक व्हिडिओच्या तळाशी देत आहे. परिचय शास्त्रज्ञांचा. आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ म्हणून न्यूटन यांना ओळखले जाते.
त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकात मांडला. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने मांडले. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. धन्यवाद.